कनकदास म्हणून संत होऊन गेले, ज्यांनी श्रीकृष्णांची भक्ती केली. तर उडुपीमध्ये त्यांना प्रवेश नाही दिला. ते प्रसिद्ध आहेत आणि मग हे त्यांचं मंदिर आहे. त्यांनी भरपूर लोकांचं जागरण केलं. हा त्यांचा पुतळा आहे आणि इथे हे मूळ मंदिर आहे. म्हणजे त्यांचं एक मोठा कनकदास पॅलेस म्हणून पण मोठं आहे. इथे त्यांची पूजा वगैरे होते. हे कनकदास आहेत, श्रीकृष्णांचे भक्त. हा कनकदासांची ही मूर्ती आहे आणि तिकडे जे आहे ते मूळ मंदिर आहे. आणि ह्याच्या थोडंसं पलीकडे आहे ना, तिथे इथून दिसतं पण ते पॅलेस आहे. ते 9-9:30 वाजता उघडतं. आणि इकडे हे चांगलं केलं आहे इथे. आणि या बाजूला जे आहे ना खेळण्यासाठी वगैरे, आणि इकडे म्युझिकल फाउंटन आहे संध्याकाळी 6 वाजता. हे कनकदास पॅलेस म्हणून आहे. 1495 ते 1593 या काळात हे संत आहेत आणि त्यांच्या नावाने श्रीकृष्णांचे भक्त होते ते. आता मध्ये 20 रुपयाचं तिकीट आहे. 9:30 वाजता उघडतं. हे इथून आत आले मी ह्या गेटनी आणि अशा प्रकारे आहे. बाजूलाच कनकदासांचं मूळ मंदिर आहे आणि तिथे अजून एक मंदिर पण आहे आणि तिथे म्युझिकल फाउंटन आहे. म्हणजे ते पण संध्याकाळी असतं. तर हे तरुणपणीचे कनकदास यांनी भरपूर कीर्तनं भजनं केलेली आहेत श्रीकृष्णांची. जसं आपल्याकडे पांडुरंगांचं होतं तसंच. प्रत्येक ठिकाणी असे चित्र काढून खाली लिहिलेलं आहे, पण ते सगळं कन्नडमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे कळणं अवघड आहे. म्हणजे कन्नडशिवाय दुसरं लँग्वेज नाही. हे कनकदास असते. हे त्यांना मंदिरात जाऊ दिलेलं नाही आहे. वरच्या बाजूला आले मी. छान मेंटेन केलेलं आहे. तुम्ही कुटुंबासमवेत इथे येऊ शकता. पोपट होते इथे बरेच. हां हे बघा, पोपट आहेत खूपसे. फक्त कोणीतरी आपल्याबरोबर गाईड असायला पाहिजे, तेव्हा ते म्हणजे त्या चित्रांचा काय अर्थ आहे ते समजू शकतो. ही खालची बाजू आहे. या बाजूला आलात तर नक्की हे पाहू शकतो.